तुमचं स्वागत आहे माझ्या YouTube चॅनलवर। आज आपण पौष्टिक असे उपवासाचे लाडू बघणार आहोत। शेंगदाणा लाडू आहेत, याच्यात आपण तूप अजिबात वापरलेलं नाहीये, बिना तुपाचे केलेले आहेत हे लाडू आणि पटकन होण्यासारखे आहेत। 15-20 मिनिटात हे लाडू होतात। चला मग आपण सुरुवात करूया आता। हे बघा, आपण या वाटीने 2 वाटी शेंगदाणे घेतलेत, 1 वाटी गूळ घेतलाय, काजू बदाम घेतलेत आणि वेलची पूड घेतली। ही मी करून ठेवते एकदमच। आता आपण आधी पहिले शेंगदाणे भाजून घ्यायचे। हे बघा, मी तवा तापत ठेवलाय, मी तव्यामध्ये भाजणार आहे। चांगले खरपूस भाजायचे आहेत, कच्चे ठेवायचे नाहीयेत, कारण की आपले हे शेंगदाण्याचे लाडू ना महिनाभर टिकतात। जर तुम्ही कच्चे भाजलात ना तर ते महिनाभर टिकणार नाही, त्यामुळे चांगले खरपूस भाजायचे आहेत। आणि या लाडूमध्ये आपण तुपाचा वगैरे पण वापर केला नाहीये, तरी पण लाडू बघा कसे वळले जातात नंतर। तुम्ही पुढे बघालच, तूप न वापरता आपण लाडू केले। हे बघा, आता आपण बघायचे शेंगदाणे भाजलेत। हे बघा, पटकन साली सोडल्या जातात। हे बघा, म्हणजे आपले शेंगदाणे भाजलेत। आता आता आपण गॅस बंद करायचंय, जास्त करपवायचे नाहीयेत। आता मी गॅस बंद करते। आता हे थंड व्हायला द्यायचे। हे बघा, आपण आता काजू बदाम पण भाजून घ्यायचे, ह्यात थोडे परतून घ्यायचे। मी मगाशी विसरलेली, म्हणून मी आता परत गॅस चालू करून भाजून घेते। तुम्ही या लाडूमध्ये काजू बदाम नाही टाकले तरी सुद्धा चालेल, पण मी थोडेसे टाकते आहे। हे बघा, थोडेसे मी आता हे परतून घेतले लाल। हे बघा, थोडेसे गरम केलेत। आता मी गॅस बंद करते, हे पण थंड करायला देते। हे बघा, आपण थंड करून घेतलेत थोडे। आता आपण हे मिक्सरला जरा जाडसर लावून घ्यायचे। हे बघा, असं थोडं जाडसर केलंय। मी याच्या साली काढल्या नाहीयेत, कारण की साली चांगल्या असतात, सालीमध्ये पौष्टिक असतं, त्यामुळे साली काढायच्या नाही याच्या। हे बघा, आता आपण याच्यात गूळ घालून घ्यायचंय। आता हे परत एकदा आपण मिक्सरला लावून घेऊया, म्हणजे एकत्र होईल हे सगळं, मिश्रण आपलं असं एकत्र होणार सगळं। मग तर मी परत एकदा मिक्सरला लावून घेते। हे बघा, असं एकत्र करून घ्यायचंय मिक्सरला। हे बघा, आपलं सगळं आता हे लावून झालंय एकत्र। आपण गूळ आणि शेंगदाणे एकत्र हे केलेत मिक्सरला। आता आपण काजू बदाम जे आहेत ना, ते पण थोडेसे जाडसर मिक्सरला लावून घ्यायचे। हे बघा, ते पण ह्याच्यातच टाकायचं सगळं। हे बघा, आता आपण यात वेलची पावडर टाकायची। आता मिक्स करायचंय पूर्ण सगळं असं व्यवस्थित। हे बघा, सगळं असं व्यवस्थित मिक्स करायचंय।
म्हणजे आपली वेलची पावडर, आपण जे काजू बदामचे पावडर टाकली ती सगळं व्यवस्थित लागलं पाहिजे. हा तुम्ही सकाळचा एक लाडू खाल्ला ना तरी बस होतो, पोट आपलं गच्च होईल याने. आणि उपवासाचा लाडू आहे म्हटल्यावर उपवासाला तुम्ही एक सकाळी लाडू खाल्ला ना तरी तुम्हाला भूक पण लागणार नाही आणि थकवा पण येणार नाही. हे बघा, आपण तूप न घालता पण बघा किती व्यवस्थित लाडू बघा वळला जातोय आपला. हे बघा, हे बघा, असे पटकन असे होत आहेत लाडू हे. आता आपण हे असे सगळे लाडू करून घेऊया. आता तुम्ही तर बघितलं हे पटकन होतात, म्हणजे असं त्याला काय परत आपल्याला मिक्सरला पण लावायची गरज नाही की तूप घालायची गरज नाही. मी आता हे सगळे असे करून घेते. हे बघा, आपले लाडू तयार आहेत. जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑन करायला विसरू नका.